ओम शांती. आपण आत्तापर्यंत 9 अध्याय बघितले आणि 9 अध्यायामध्ये विशेष जर तुम्ही ध्यानपूर्वक ऐकले असतील तर खूप काही सुंदर वर्णन आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी हा जो 10वा अध्याय हा आहे विभूती योग, म्हणजेच परमात्म ज्ञान. विभूती योग याचा अर्थ वृद्धी किंवा विपुलता. परमात्म्याच्या स्वरूपामध्ये गुणांमध्ये किती विपुलता आहे किंवा परमात्मा कोणाला म्हणायचं, तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अध्यायामध्ये खूप छान प्रकारे वर्णन केलेले आहे. आणि मला वाटतं की हा पण अध्याय आपण सर्वांनी याचे ज्या ओव्या आहेत आणि त्याचे जे भावार्थ आहे आध्यात्मिक ते तुम्ही समजून घ्याल. कारण आपण बघतो की कुठंतरी आपल्याला कोणत्याही गोष्टीला जर समजून घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्यामध्ये आत्मविश्वास, धैर्यता, संयम ह्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. जर आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट नसेल तर आपण कुठंही स्थिर होऊ शकत नाही किंवा कोणत्याही गोष्टीविषयी आपल्याला जी संपूर्ण माहिती पाहिजे ती आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून जसं आत्तापर्यंत आपण मागच्या अध्यायामध्ये पण बघितलं की ईश्वराप्रती जर समर्पणतेची भावना नसेल तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवामध्ये येत नाही किंवा ईश्वर पण त्याचा अनुभव करत नाही. तर या ठिकाणी आपण बघितलं की जे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असो किंवा आपल्या इतिहासामध्ये जे काही लोक समाजासाठी त्यांनी जीवन अर्पण केलं तर खूप हाल अपेष्टा त्यांना समाजाकडून सहन करावा लागल्या. आणि हा जो समाज आहे आपल्याला माहिती आहे की हा चांगल्या लोकांना त्रास देतोच, जे काही समाजासाठी भलं करतात किंवा ज्यांचा काही स्वतःचा स्वार्थ नसतो, निरपेक्ष भाव ठेवून समाजामध्ये कार्य करतात. समाजाचं कामच असतं की आपण तर नाही करायचं, परंतु दुसरा जर करत असला तर त्याच्यामध्ये काही ना काही उणिवा कशा काढायच्या हे समाजाचं एक काम असतं. आणि आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही की ज्याच्यामध्ये गुण नाही आहे. 99 अवगुण असले तरी एक गुण त्या व्यक्तीमध्ये असतो. परंतु आपण काय करतो की अवगुणांविषयी चर्चा करतो आणि त्याच्यामधला अवगुण लवकर बघतो. कारण समाजामध्ये एक नकारात्मक वायुमंडल असल्यामुळं आपल्याला नकारात्मकता लवकर आकर्षित करते. सकारात्मकतेसाठी आपल्याला वेळ लागतो, त्यासाठी विचार करावा लागतो, त्याचं फाउंडेशन पक्कं टाकावं लागतं. त्यावेळेला जीवन एक रचनात्मक बनतं. एक मुलगा आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारतो की पप्पा, ह्या दुनियामध्ये मनुष्याची किंमत काय? आता ह्या प्रश्नाचं उत्तर वडील मुलाला कसं देणार? वडिलांना विचार पडला, परंतु मुलाला तर आपण उत्तर दिलं पाहिजे. नाही तर मुलांची आपल्याला माहिती आहे की कोणत्याही गोष्टीबद्दल एक जिज्ञासा राहते. जोपर्यंत ते उत्तर मिळत नाही ते मागं लागतातच. मग वडिलांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये एक लोखंडाचा तुकडा पडलेला आहे, तो घेऊन ये. मुलगा गेला आणि एक लोखंडाचा तुकडा आणला. तुकडा आणल्यानंतर वडिलांनी मुलाला सांगितलं की हा लोखंडाचा तुकडा, याची किंमत किती आहे? तर मुलानं सांगितलं की अंदाजे विकला तर 200 रुपये येऊ शकते. वडील म्हणाले की समजा ह्या लोखंडाचे मी जर खिळे बनवले तर मुलगा सांगतो की 1000 रुपये होऊ शकतात, कारण खिळ्याची किंमत जास्त आहे.
त्याच्यानंतर सांगितलं याची जर मी मशीनमध्ये पार्ट्स जे स्प्रिंग असते त्या स्प्रिंग जर मशीनसाठी यूज करण्यासाठी मी जर बनवले तर 1,500 होऊ शकते, 2,000 पण होऊ शकते. मग जर एकाच लोखंडाचं जर त्याची किंमत वाढवण्यासाठी मी जर मेहनत केली तर त्याची किंमत वाढू शकते, काही पटीनं वाढू शकते. स्थूल वस्तूची जर किंमत वाढू शकते तर मनुष्य जीवनामध्ये वर्तमानमध्ये मनुष्य काय आहे याची किंमत नाही आहे, परंतु फ्युचर त्याचं व्हॅल्युबल होण्यासाठी किंवा मोठं होण्यासाठी त्याला आपल्या जीवनामध्ये मेहनत आणि परिश्रम जर केले तर तो आपल्या जीवनाची किंमत वाढवू शकतो. हे त्याच्या मेहनत आणि परिश्रमावर आधारित आहे की तो आपल्या जीवनाची किंमत किती करू शकतो. म्हणून आपण बघतो की आपण समाजामध्ये वावरत असताना एकमेकांच्या कमी कमजोरींचंच जर वर्णन करत राहिलो तर आपण कधीही जीवनात मोठं होऊ शकत नाही. तुम्हाला जर आपली किंमत वाढवायची असेल, मोठं जर व्हायचं असेल तर आत्मविश्वास, संयम, धैर्यता, मधुरता हे जीवनाचे आभूषण आहे आणि ह्या आभूषणद्वारेच आपण आपल्या जीवनाची जी किंमत आहे ती वाढवू शकतो. म्हणून या अध्यायामध्ये आपण स्वतःची किंमत ज्या वेळेला वाढवतो त्यावेळेला आपल्याला परमात्म्याची विपुलता की तो नेमकं कसा आहे, काय आहे, याचं वर्णन न कोणी देवता करू शकतं, न कोणी मनुष्य करू शकतं, इवन कोणीही परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही शिवाय परमात्म्याच्या. हे परमात्माच स्वतः आपल्या स्वरूपाचं आणि गुणांचं वर्णन सांगू शकतो. बाकी जे सर्व काही आहे ते धर्मात्मे आहे, संत आहे, महात्मा आहे, देवता आहे, मनुष्य आहे. कोणाचीही यामध्ये ताकद नाही की परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल आणि त्याच्या विपुलतेबद्दल वर्णन करण्याची. म्हणून ह्या अध्यायामध्ये आपण खूप सुंदर प्रकारे या गोष्टींचं वर्णन बघणार आहोत. पहिला जो श्लोक आहे आणि याच्या माध्यमाद्वारे जे ओव्यांचं वर्णन केलेलं आहे तर या ठिकाणी खूप सुंदर प्रकारे परमात्म्यानं आपल्या स्वरूपाचं तर वर्णन केलेलं आहे आणि योगाबद्दल पण या ठिकाणी माहिती दिलेली आहे की जर आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव होते तर त्यावेळेला परमात्म्याच्या स्वरूपाची बी किती स्पष्ट आपल्याला जाणीव होते. आपण आत्तापर्यंत या ठिकाणी एक सारांश दिलेला आहे की पहिल्या अध्यायामध्ये जसं अपत्य सोयिकांबरोबर जे युद्ध आहे त्याचं जे वर्णन आहे या ठिकाणी आपण बघितलं आणि त्या ठिकाणी अर्जुनाला हे सर्व काही देह आणि देहाचे संबंधी बघितल्यानंतर जो खेद निर्माण होतो त्याचं पण आपण वर्णन बघितलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण योगाविषयी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामध्ये ज्ञान योग आणि कर्मयोग यांच्यामधला जो फरक आहे तो दाखवलेला आहे. तिसरा जो अध्याय आहे त्यामध्ये आपण कर्माविषयी खूप काही डिटेल, कर्माचा सिद्धांत, कर्माचं प्रतिपादन याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. चौथ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानासहित, सिद्धांतासहित याचं आपण आपल्या दर्शकांना पण उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. पाचव्या अध्यायामध्ये योग तत्व याविषयी आपण माहिती बघितलेली आहे की कशा प्रकारे आपण आपल्या
आत्म्याविषयी, प्रकृतीविषयी, ज्ञानेंद्रियाविषयी, पंचतत्वाविषयी विशेष माहिती त्याच्यामध्ये आपण बघितलेली आहे. 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की विविध जे राजयोगाच्या स्टेपपर्यंत जोपर्यंत व्यक्ती पोहोचत नाही तोपर्यंत विभिन्न आसन करत असतो. मग त्या आसनामध्ये आपण हठयोग बघितला, प्राणायाम बघितला, विविध प्रकारचे आसन बघितले आणि हे सर्व केल्यानंतर त्याला एक राजयोगाची जी प्राप्ती होती तिचं या ठिकाणी पण वर्णन केलेलं आहे, ते पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी 7व्या अध्यायाच्या प्रारंभीला प्रकृतीचा उपक्रम, परिहार याचं पण आपण वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेष 4 प्रकारचे जे आपण वर्णन बघितलेले आहे ईश्वराची पूजा अर्चना करणारे, की आर्थ, जिज्ञासू, अयथार्थ आणि ज्ञानी. याचं पण आपण डिटेलमध्ये वर्णन बघितलेलं आहे की अयथार्थी लोक जे असतात ते कसे असतात, जिज्ञासू जे असतात कसे परमात्म्याच्या विषयी जाणण्याची त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा असते, आणि जे ज्ञानी आहेत तर ज्यांना जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कशी समज प्राप्त होते याविषयी पण आपण बघितलेलं आहे. आणि या ठिकाणी ह्याच अध्यायामध्ये हे पण आपण वर्णन बघितलेलं आहे की मरणाकाळी व्यक्तीला कोणती स्थिती प्राप्त होते. अंतवेळी ज्यावेळेला मनुष्य हे शरीर सोडण्याची तयारी असते किंवा शरीर सोडतो, तर कसं त्याला जी गोष्ट समोर आठवते तसाच त्या योनीमध्ये त्याचा प्रवेश होतो, याविषयी पण आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर आपण काळांचं पण या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि विशेष ह्या काळांमध्ये 8व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत जे सांगितलेलं आहे, कल्पवृक्षाविषयी पण आपण माहिती बघितलेली आहे. सृष्टीचं जे बीज आहे ते कसं वरती आहे आणि त्याचा जो विस्तार आहे तो खाली आहे, याविषयी पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण विशेष ह्याच ग्रंथामध्ये आता 9व्या अध्यायात जर आपण वर्णन बघितलं तर त्याचा जो अभिप्राय आहे आपल्यासमोर आपण स्पष्ट केलेला आहे की कसं श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधले जे प्रश्न आहेत, जे त्यांनी प्रश्न विचारलेले त्या प्रश्नाविषयी पण आपण वर्णन केलेलं आहे आणि त्याचं उत्तर पण दिलेलं आहे की अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, याविषयी पण आपण डिटेलमध्ये 9व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. आणि एवढं सांगतानाही अर्जुनाला ज्या वेळेला जीवनामध्ये ही शक्ती प्राप्त झाली नाही, त्याचा मोह नष्ट झाला नाही, तर त्यावेळेला श्रीकृष्णाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की जोपर्यंत याच्या प्रश्नांचं समाधान होत नाही तोपर्यंत मी पण याला काही सोडत नाही, याच्या पूर्ण समस्यांचं मला समाधान करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे की गुळ आणि साखर यांची जो ढेपा असतो, जरी ते ऊसाच्या रसापासून एकाच तयार झालेले असतात तरी त्यांची जी चव आहे ती वेगवेगळी असते. म्हणून गीतेच्या सर्व अध्यायामध्ये जरी ब्रह्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे, या आपल्या दर्शकांना पण आपण सांगितलेलं आहे की सूक्ष्मवतन किंवा जे काही साधक तपस्या करतात तर कसं ब्रह्माला आठवण करतात, आणि त्याच्याही पलीकडं एक निराकार तत्वाचं पण आपण वर्णन की ज्या ठिकाणी आत्मा आणि परमात्मा ह्या 2 शक्ती राहतात त्याचं पण आपण वर्णन या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि जसं या ठिकाणी विशिष्ट ह्या अध्यायाच्या सुरुवातीला जे काही विशेष माऊलींनी काही वर्णन केलेलं आहे तर त्याच्याविषयी आपण ओव्यांच्या माध्यमाद्वारे
पुढं बघणारच आहोत. तर सर्वात प्रथम आपण ही जी ओवी आहे ह्या ओवीला घेणार आहोत. आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानीच पाहिले, तव टांचे नवे भले पुरते आहे. घटी थोडेसे उदक घालीजे, तेन न गळे तरी वारीता भरीजे. ऐसा परिसैनी पाहिलासी तव परिस विजे, ऐशेची होतीसे. आता या ठिकाणी की कधीकधी ऐकताना मनामध्ये ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतात, तर वर्तमान बघून व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण होतात, परंतु त्याच्यामध्ये काय कल्याण आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचं तत्काळ उत्तर मिळालं पाहिजे किंवा त्याचा रिझल्ट मिळाला पाहिजे ही व्यर्थ अपेक्षा आपण नाही ठेवली पाहिजे. काही गोष्टी ज्या असतात आपल्याला वर्तमान काळी त्या अकल्याणकारी वाटतात की अरे हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. एक लक्षात ठेवा की ईश्वरानं जे काही केलेलं आहे किंवा जे काही होतं त्याच्यामध्ये 101% कल्याण असतं. काही घटनांविषयी आपण उगाच व्यर्थ चिंतन करतो की फलाण्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे, आता एकच त्याच्यामध्ये मुलगा वाचला आणि बाकीचे सारे गेले, ह्या मुलाचं पुढं कसं होणार. तर वास्तविक आपल्याला त्या घटनेविषयी हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. परंतु ती जी घटना आहे ही तुम्ही ह्या जन्माची त्यांची बघितली, पण याच्या मागचा जो एपिसोड आहे हा आपल्याला काही माहीत नाही किंवा याच्या पुढला त्यांचा काय एपिसोड आहे. जसं फिल्ममध्ये आपण बघतो की त्यामध्ये सर्व प्रकारचे रोल असतात. फिल्म असो, सिरियल असतो, त्याच्यामध्ये राग करणारे असतात, भांडणं करणारे असतात, प्रेम करणारे असतात, लावालावी करणारे असतात, घर फोडणारे असतात, घडं जोडणारे असतात. असा व्हरायटी प्रकारचा ज्या वेळेला तो पिक्चर बनतो त्याच वेळेला लोक त्याला पसंत करतात. खून खराबा असतो, सर्व प्रकारचं त्याच्यामध्ये असतं. आणि जर एकाच प्रकारचा जर रोल केला तर कोणी बघणार नाही त्या गोष्टींना. सर्व प्रकारचं ज्या वेळेला त्याच्यामध्ये चित्रण येतं त्याच वेळेला लोक त्याला पसंत करतात. म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचं वर्तमानविषयी बघून त्याचं जजमेंट घ्यायचं नसतं की हे गलत आहे किंवा हे चुकीचं आहे. तर यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की एक वेळेला एक मुलगा उत्सुकतावश आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो की जीवनामध्ये इतकी मेहनत करूनही जर मला सफलता प्राप्त होत नाही तर याच्यापेक्षा आत्महत्या केलेलं बरं. आणि ह्या विचारानं वडिलांना त्याला काय सांगावं म्हणून त्याला काही समजत नाही, परंतु तो जो मुलगा आहे खूप टेन्शनमध्ये आणि डिप्रेशनमध्ये जातो आणि ह्या विचारातून तो घराच्या बाहेर निघतो. वडिलांकडून काही त्याचं उत्तर मिळत नाही की माझ्या जीवनामध्ये इतका मी प्रयत्न करतो तरी मला सफलता का मिळत नाही, इतका मेहनत करतो, इतका परिश्रम करतो. मागच्या ह्याच अध्यायाच्या सुरुवातीला आपण बघितलं की व्यक्ती आत्मविश्वास, संयम आणि धैर्यता जर असली, मेहनत आणि परिश्रम जर असला तर त्याची किंमत कशी वाढत जाते. परंतु ही गोष्ट आपल्या जीवनात टिकून राहावा, तो आत्मविश्वास बळकट व्हावा, कॉन्फिडन्स वाढावा, याकरता हे एक एक्झाम्पल मी आपल्या सर्वांना देतो की ज्या वेळेला तो आत्महत्याच्या विचारानं निघून जातो त्यावेळेला त्याला एक व्यक्ती भेटतो. तो आत्महत्या करणार एका उंच पहाडीवर जातो आणि त्याला वाटतं की आता याच्यापेक्षा जीवन संपवलेलं बरं. मी जिथं पण जातो तिथं मला अपयशच मिळतं, अपमान मिळतो आणि ह्या ज्या गोष्टी त्याला सहन होत नाही. तर कधीकधी व्यक्ती काय करतो की ही असफलता म्हणा किंवा एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला टॉर्चर करत असला एखाद्या घटनेविषयी,
मग ती समाजामध्ये समजा ती निंदनीय गोष्ट आहे, कुणाला एखाद्या व्यक्तीनं कलंक लावला, तर त्यावेळेला समाजात इज्जतीने राहणारे जे लोक आहेत त्यांना ती गोष्ट खूप अपमानास्पद वाटते. आणि ज्या समाजामध्ये तो व्यक्ती इज्जतीनं वागतो, सन्मानानं वागतो, त्यावेळेला एखादं जरी त्याला टोचून बोललं तरी ती गोष्ट त्याला खूप मनाला लागते. आणि ज्या ठिकाणी आत्मसन्मानाला ठेस पोचते त्या ठिकाणी व्यक्ती म्हणतो की याच्यापेक्षा मेलेलं चांगलं, की बाबा आपल्या कुळाला कलंक लागलेला आहे आणि समाजामध्ये आपण जिथं पण जातो तिथं समाज आपल्याला ह्या नजरेनं बघतो. आपण जरी ती चूक केली नाही, आपल्या मुलांनी जर केलेली असली तरी आपल्याला ती एक शरम, ज्याला आपण म्हणतो, ती गोष्ट शर्मिंदा करून सोडते. मग अशा वेळेला व्यक्ती त्या गोष्टीला कोणाबरोबर शेअर करत नाही किंवा त्याच्या संवादाद्वारे त्या गोष्टीला तो हलकं करत नाही. तर समाज पण आज आपण बघतो की अशा गोष्टींना स्वीकार करण्याच्या ऐवजी त्याला अजून टॉर्चर करतो. खाली कसं खेचायचं किंवा त्याला कसं उठवण्याच्या ऐवजी, उमंग उत्साह देण्याच्या ऐवजी त्याला कसं पाडायचं हे समाजामध्ये जास्त लोकांच्या प्रवृत्तीमध्ये असतं. आणि मग त्या युवकाच्या मनामध्ये ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण होतो तर तो युवक ज्यावेळेला जातो तर त्यावेळेला तो व्यक्ती त्याला रोखतो आणि सांगतो की तू हे काय येड्यासारखं करतो आहे, की हे आत्महत्या हे काय जीवनाचं किंवा तुझ्या सफलता मिळावा म्हणून हे समाधान नाही आहे. तर तू आत्महत्या करणार, आज ज्या ठिकाणी तू पोहोचलेला आहे त्या ठिकाणी तुला येईपर्यंत पुन्हा जन्म घ्यावा लागन, पुन्हा शाळेत जावं लागन, पुन्हा इतकं मोठं व्हावं लागन. जीवनामध्ये यश आणि अपयश चालूच राहतं. मग तो एक एक्झाम्पल देतो की 2 झाडं त्याच्या समोर लावायला देतो आणि सांगतो की एक बांबूचं झाड आहे आणि दुसरं जे आहे जसं झाडेपाल्याचं झाड आहे. तर दोन्हीमधला फरक ज्या वेळेला त्याला समजून सांगतो की आता बघ, हे जे पाला जो आहे ज्याच्यामध्ये फळं येतात लवकर, आणि हे जे बांबूचं झाड आहे जवळजवळ 3-4 वर्षे ते फक्त वाढतच जातं. कारण त्याला फळं तर येत नाही, परंतु त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते आपले जे जडं आहे ते मजबूत करत चालतं. दुसरं जे पाल्या ज्याला फळं आपण म्हणतो, तर ते जे झाड आहे तर त्याची जी मजबूती आहे ती बांबूच्या झाडाच्या तुलनेनं कमी असते. त्याचं आयुष्य पण कमी असतं बांबूच्या झाडाच्या तुलनेमधून. तर त्यावेळेला त्याला सांगतो तो व्यक्ती की तू हा वेड्यापणा का करतो, की हे बघ की तुझी असफलता हे दर्शवता की तुझ्या जीवनामध्ये तू फाउंडेशन आत्मविश्वासाचं एकदम पक्कं करत चाललेलं आहे. आज ना उद्या तुला जे फळ मिळणार आहे ते इतकं तुला उंच घेऊन जाईल की बाकीच्या झाडांपेक्षा बांबूचं झाड उंच जातं आणि बाकीचे झाडं त्याच्यापेक्षा छोटे राहतात. तर तुला याच्यामध्ये असफलता मिळते याचाच अर्थ तुला जीवनामध्ये उंच बनायचं आहे. तू हे सकारात्मक दृष्टिकोन जीवनामध्ये घे. हा घेऊ नको की मला मिळत नाही. तुला ईश्वर हे का देत नाही, कारण तुला याच्यापेक्षा तो मोठं बनवण्याचं इच्छितो. हे ज्या वेळेला तू तुझ्या बुद्धीमध्ये ठेवशील की काही गोष्टींचं फळ हे लवकर मिळतं, काही गोष्टींचं फळ मिळण्यासाठी थोडा कालावधी लागतो. तुझं काम आहे की मेहनत आणि परिश्रम करणं सोडायचं नाही. आणि ही गोष्ट ज्या वेळेला त्या युवकाच्या मनामध्ये एकदम पक्की बसते तर तो त्या ठिकाणी आत्महत्याचा जो विचार आहे हा सोडून देतो आणि पुन्हा मेहनत आणि परिश्रम करायला लागतो. सांगण्याचं तात्पर्य आपल्या दर्शकांना हेच आहे की जीवनामध्ये जर सफलता नसेल मिळत तर हताश होऊ नका. जीवन खूप अमूल्य आहे. ते वारंवार आपल्याला पुन्हा ह्या स्टेपपर्यंत येण्याकरता खूप वर्ष घालावं लागतात. म्हणून थोडी धैर्यता ठेवा. निश्चित तुम्हाला याच्यामध्ये सफलता मिळेल. पुढल्या ओवीमध्ये आपण सुंदर प्रकारे बघणार आहेत कसं माऊलींनी वर्णन केलेलं आहे. तोपर्यंत सर्वांना ओम शांती.